शिवा, आम्हाला सगळं माहितीये. तू घर सोडून आलीयस. शिवानी, हे खरं आहे? म्हणजे हे खरं आहे? अरे देवा, म्हणजे मला ज्या गोष्टीची भीती होती तेच झालंय. असं नाहीये आई. नाही, तू थांब. हे बघ शिवानी, घरापासून इथपर्यंत येताना ना मी देवाकडे एकच प्रार्थना करत होते. मी जे काही ऐकलंय ना ते सगळं खोटं ठरू दे. आई ऐक ना, तू शांत हो ना. शिवा, ह्या अजाबात पटलेलं नाही गा मसनी. आणि वरनं खोटं बोलतीस वय ग तू. तसं नाहीये आजी. आई ऐका, मी सगळं सांगते तुम्हाला. तुम्ही प्लीज नीट ऐकून घ्या. हे बघा, तुम्ही काळजी नका करू. आणि नवरा बायकोंमध्ये होत असतात ना राडे, ते नेहमीच आहे. ते तसं झालंय. शिवा, बाकीच्यांचं मला काय माहित नाही, पण तुम्ही दोघं तर समंजस आहात ना. अगं, एकमेकांनी सांभाळून घ्यायचं असतं ना. मी तुला म्हणलं होतं का नाही की एकानं पसारा करायचा आणि दुसऱ्यानं आवरायचा. मला पण नाही कळत काय झालंय ते. देवा, तेव्हा काय चूक झाली रे माझ्या हातून. पण ते माझ्या दोन्ही मुलींच्या बाबतीत आहे असं काही नाही झालंय. तू जरा शांत हो. आणि तुम्ही काय रे, तुम्हाला सांगितलं होतं ना कोणाला सांगायचं नाही. तुम्ही कशाला सांगितलं होतं मग यांना? दिव्या, मला चंदननी सांगितलं. काय? नाही शिवा, मी आता काय नाटकं करतोयस? तूच म्हणालास ना की शिवा गॅरेजवर आहे. नाही, मी नाही. काय आता घाबरतोयस शिवाला? अरे म्हणजे शिवा, तुला हे आमच्यापासून समजा लपवायचं होतं ग. काही इतकं खोटं बोललीस का आमच्याशी? हो का? हो, म्हणजे मी नाही म्हणाले तरी. अगं काही हरकत नाही, छान दिसते. आई, मी काय म्हणत होते, मी ना नेहाला आपल्या पारंपरिक दागिन्याबद्दल सांगितलं तर ना तिला एक्साइटमेंट झाली दागिना बघायची. आपण दाखवूया? हो, म्हणजे सीताका, मला ना ताईने खूप सांगितलं. म्हटलं एकदा बघून घ्यावा. तू बस ना, बस इथे बस. अगं, खूप भारी दागिना आहे तो, माहितीये? मला तर चंदनने सरळ सरळ फसवलंच. पण शिवा, तू स्वतःच्या हाताने सगळं गमावलंस. तुला काही तुझा संसार सांभाळता आलाच नाही. ए डुचके, कमी बोला, कमी बोल. ग तिनं तर घर सांभाळलंय ग अख्खं. तू काय तिला सांगतेस? इथे काय ना बोलणंच बेकार. नकोच बोलूस. तुम्ही शांत राहा. चला. ए शिवा, अरे काय आमच्या गावात हे काय केलं तू? शिवा, मी माझ्या मुलीला शिवा कट केलाय. म्हणजे वाव, सीताका, हा खूप सुंदर आहे ग. म्हणजे ताई, मी ना खूप दागिने पाहिले, पण हा खरंच खूप वेगळा आहे. अर्थातच वेगळा असणार नाही. हा मानाचा दागिना आहे तो. मानाचा म्हणजे? अगं, म्हणजे आमच्या घरातला पारंपरिक दागिना आहे हा. या घरातल्या सुनांनाच मान मिळतो हा दागिना घालायचा. हा, पण आता या घरातल्या सुनेचे केस आपल्याला माहितच आहे. पण ते सगळं जाऊ दे. हा दागिना शेवटचा आईने घातला होता. हो, अगं, कैलासने तुझे केस कापले की नाही? त्यानंतर तुला वस्तीनं मोठं होताना बघितलंय.
तेही याच लुक मध्ये. त्यामुळे शिवा कट फेमस झालाय. शिवाताई तू मला खूप आवडतेस. मला तुझ्यासारखं ब्रेव व्हायचंय, डॅशिंग व्हायचंय. तू ना माझ्यापेक्षा खूप मोठी हो. मी काय म्हणते नेहा, तू घालून बघ ना हा दागिना. मी अगं हो, घालून बघायला काय हरकत आहे? तुला आवडेल ना? दिसली मला आवडेल पण हा मग घाल आता. एक काम कर, थांब मी घालते. बघू इकडे. भाऊ, पण इकडं कसं काही येणं झालं तुमचं? आजी, घरात लेक नसेल तर करमणार कसं? आजी, मी तुमची आणि वंदनाताईंची माफी मागायला आलो. भाऊ, खरं म्हणजे आमच्या घरात शिवाबरोबर जे झालं ते अत्यंत चुकीचं घडलं. आणि हे सगळं होत असताना मी तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा नाही राहू शकलो, हे दुर्दैव आहे. पण तुम्हाला सांगतो, शिवा पुन्हा एकदा आमच्या घरात स्वाभिमानानं परत येईल. मी तिला घेऊन जाईन. हो, तुम्ही इथे आलाय हेच खूप आहे माझ्यासाठी. आणि मी तुम्हाला प्रॉमिस करते, ह्या सगळ्या गोष्टी मी शोधून काढीन आणि खरं समोर आणीन. मला माहिती आहे शिवा, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तू हे करू शकतेस. सध्या आशूच्या डोळ्यावर झापड आहे. पण लक्षात ठेव, मी तुझ्या बरोबर आहे. आम्ही सगळे तुझ्या बरोबर आहे. सगळेच जर माझ्यासोबत आहात तर आशू आणि मी आम्ही नक्की एकत्र येऊ.